नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला। आधुनिक नर्सिंग सेवेच्या संस्थापिका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला अभिवादन करत परिचारिकांच्या सेवाभावी कार्याचा गौरव करण्यात आला। यावेळी परिचारिकांनी हातात कॅन्डल पेटवून फ्लोरेन्स नाइटिंगेल यांना श्रद्धांजली अर्पण केली। रुग्णसेवेत परिचारिकांचे योगदान, त्याग, सेवाभाव आणि मानवतेची जपणूक यांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे। रुग्णांची काळजी घेणं, वेळेवर उपचार करणं, मानसिक आधार देणं आणि आपत्कालीन परिस्थितीत सेवा बजावणं या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या परिचारिका सातत्याने पार पाडत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे। तसेच जन्मापासून अखेरच्या क्षणापर्यंत रुग्णसेवा करणाऱ्या सर्व परिचारिकांना शुभेच्छाही देण्यात आल्या। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे शेतकऱ्यांना आधुनिक विषमुक्त आणि सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन मिळावं यासाठी विशेष शेती मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या शिबिरात महाराष्ट्रातील नामवंत प्रशिक्षक विकास देशमुख शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत। रासायनिक शेतीचे दुष्परिणाम, सेंद्रिय शेतीचे फायदे, कमी खर्चात अधिक उत्पादन, जमिनीची सुपीकता वाढवण्याचा उपाय आणि आधुनिक शेतातील नवीन तंत्रज्ञान यामध्ये माहिती दिली जाणार आहे। शिबिर 17 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता मेहकर येथील रामदेव बाबा हॉलमध्ये आयोजित करण्यात येणार आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी रिजनल टीम कोऑर्डिनेटर सेंद्रिय शेती सल्लागार नमस्कार करतो शेतकरी बांधवांना। आजच्या काळात शेती करणे दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे। रासायनिक खतांचा वापर, कीटकनाशकांचे दुष्परिणाम, वाढता उत्पादन खर्च, बदलते हवामान आणि कमी होत चाललेलं उत्पन्न यामुळे शेतकरी चिंतेत आहे आणि शेतकरी दिवस रात्र मेहनत करूनही अपेक्षित जे उत्पन्न पाहिजे ते मिळत नाही। जमिनीची सुपीकता कमी होत चाललेली आहे आणि शेतीचं गणित दिवसेंदिवस बिघडत चाललेलं आहे। अशा परिस्थितीत योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळवणे ही काळाची गरज आहे। या पार्श्वभूमीवर सर्व शेतकरी बांधवांना एक विशेष शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। महाराष्ट्रातील नामवंत मार्गदर्शक आणि महाराष्ट्रातले नंबर 1 चे ट्रेनर म्हणून ओळखत असलेले माननीय विकास देशमुख सर यांचं या शिबिरात उपस्थित राहून शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे। या शिबिरामध्ये रासायनिक शेतीचा दुष्परिणाम काय आहे, विषमुक्त शेती कशी करायची, ऑर्गॅनिक रासायनिक शेती कशी करायची, सेंद्रिय शेतीचे कुठले फायदे आहेत, जमिनीची सुपीकता कशी वाढवावी आणि कमी खर्चात जास्त उत्पादन कसे मिळवायचे या संदर्भातलं सर्व मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे। आजपर्यंत अनेक शेतकरी योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे नुकसान सहन करत आहेत आणि मात्र आता चिंता करण्याची गरज नाही, कारण या मार्गदर्शन शिबिरामध्ये अनुभवी तंत्रज्ञानातून थेट मार्गदर्शन मिळणार आहे। शेतीमध्ये यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत आणि शेती व्यवसायाच्या दृष्टिकोनातून कसं विकसित करता येईल या संदर्भातलं मार्गदर्शन मिळणार आहे। हे मार्गदर्शन शिबिर येत्या रविवारी दिनांक 17 मे 2026 रोजी रामदेव बाबा हॉल मेहकर या ठिकाणी आयोजित केलं आहे। तरी सर्व शेतकऱ्यांना नम्रतेची विनंती आहे की या मार्गदर्शनाची गरज आपल्याला आहे, तर सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी यायचे आणि इतरत्र शेतकऱ्यांना पण सुद्धा आणायचंय। तर शेतीचं भविष्य बदलण्यासाठी आणि कमी खर्चात अधिक उत्पादन कसं येईल यासाठी आपल्याला या मार्गदर्शनाची गरज आहे। तर हे मार्गदर्शन निशुल्क अशा कमी पैशामध्ये फक्त आणि फक्त 100 रुपयामध्ये आपल्याला मिळणार आहे। तर चला, आपल्या सर्व शेतकरी बांधवांना मी अरुण आगाव सेंद्रिय शेती सल्लागार परत एकदा निवेदन करतोय, येणाऱ्या 17 तारखेला मेहकर या ठिकाणी आपण सर्वांनी यायचंय आणि मुलाचं मार्गदर्शन घ्यायचंय। तर भेटूयात 17 तारखेला रामदेव बाबा हॉल मेहकर या ठिकाणी। जय महाराष्ट्र। भंडारा जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांकडे सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत काँग्रेसने कारधा येथे जलसमाधी आंदोलन सुरू केले। या आंदोलनात काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झालेत। धान बोनस वाढवणे, शेतकऱ्यांना दिवसा 16 तास वीज पुरवठा करणे, गोसे खुर्द प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे तसेच जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना देण्याच्या मागण्या आंदोलनातून करण्यात आल्या। तसेच जिल्ह्यातील बेरोजगारी कमी करून युवकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे। आंदोलनात खासदार
किरसन यांच्यासह भंडारा गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी सहभागी झाले आहेत.